पद्धतीनं जगाच्या पाठीवर संतान एवढं मोठं कुणीच नाही. किती सामर्थ्य होतं त्या बाबांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये शिंगवी नावाचं एक गाव आहे आणि त्या शिंगवी गावामध्ये एक माळसाकांत पाटील नावाचा 200 एकर द्राक्षाची बागायती जमीन आहे. किती एकर? आपल्या इकडं तुमच्या इकडं बरं आहे, एवढे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी कीर्तनाला आहेत. आमच्या इकडं 2-2 एकर वाले सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसत नाहीत. 200 एकर जमीन बाबांचं कीर्तन झालं, मुक्काम केला आणि सकाळच्या वेळेला बाबा टांग्यामध्ये बसून निघणार. एवढ्यामध्ये बाबांचं लक्ष त्या माळसाकांत पाटलाच्या चेहऱ्याकडे गेलं आणि चेहऱ्याकडे गेल्याबरोबर बाबा म्हणाले, पाटील मी रात्रीपासून पाहतो तुमच्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसत नाही. पाटील कारण काय आहे? माळसाकांत पाटलांनी आपला 10 वर्षाच्या मुलाचा हात धरला, बाबांच्या समोर आणून तो मुलगा उभा केला. कशाकरिता सांगायलो? संतांचं सामर्थ्य किती आहे. बाबांच्या समोर त्या 10 वर्षाच्या मुलाला उभा केलं आणि पाटील म्हणाले, बाबा या मुलाला जन्माला येऊन 10 वर्षे झाली. किती वर्षे झाली? 10 वर्षे झाली. बाबा आतापर्यंत हा मुलगा बोलला नाही. हा संसाराच्या कामाचा नाही, तुम्हाला सोबत घेऊन जा. जी गोष्ट संसारात चालत नाही ना ती गोष्ट आपण देवाला अर्पण करतो. बाबांनी त्याच्याकडे नखशिकांत पाहिलं आणि त्याच्या कर्मरेषा पाहिल्या आणि कर्मरेषा पाहिल्याबरोबर बाबा म्हणाले, पाटील असं होऊ शकत नाही. या मुलाचं कर्मरेषा अशी सांगते की हा तर मुलगा बोलका आहे. बाबांनी त्याला समोर उभा केलं आणि भगवान बाबा त्या मुलाला म्हणाले, बाळा आतापर्यंत का बोलला नाही? ऐका बरं, बाळा आतापर्यंत का बोलला नाहीस? 10 वर्ष न बोललेलं मूल म्हणाल, बाबा आतापर्यंत बोलण्याच्या योग्यतेचा माणूसच मिळाला नाही. विठ्ठल